चर्चा केली जाते कशा पद्धतीने या ठिकाणी पहिलं षटक खेळावं. यतीश पाटील एक जबरदस्त खेळाडू आहे, त्यामुळे जरूर इथं सुरुवात कशी असेल ते निर्णायक असणार आहे. तत्पूर्वी पहिला बॉल संदेशच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यावेळेला रिव्हर्स सीट खेळण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक येते अमर भोईर यांच्या माध्यमातून. प्रति षटकाराकरिता 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी येते पिंपळा टीमसाठी. पुढील बॉल यावेळेला आणखीन एक सुंदर चेंडूची फेकी केली जाते. घडतंय काय लगातार. संदेश मात्र आपल्या गोलंदाजीने सरप्राईज करतोय. चांगली गोलंदाजी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात. टप्पा पडल्यानंतर जरूर हलकासा बॅटवरती चेंडूचा संपर्क आपण पाहिला होता आणि विकेटच्या पाठीमागं चुकी झाले. दोन लगातारचे डॉट बॉल, त्यामुळे यावेळेला जरूर प्रेशराइज होताना पाहायला मिळते. तिसरा तो देखील या ठिकाणी येतोय निर्धाव. अलमान टीम कडून सुरुवात. अगदी लेंथ लाईन कडे जर पाहिलं तर या झोन मध्ये आतापर्यंत परफेक्ट गोलंदाजी आपण पाहू शकताय संदेश कडून. धावसंख्या मात्र जरूर एकही बॅटच्या माध्यमातून सध्या नाहीये. 3 बॉल लगातारचे डॉट येत आहेत. इथं जरूर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अगदी फ्रंट फुटला आला तिथं मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर इथं एक धाव मिळवली जाते आणि तीही चौथ्या चेंडूवरती जाऊन यावेळेला 1 धाव बनते. म्हणजे ते 4 चेंडू आतापर्यंत चांगले लेंथवरती आलेत. हा चौथा बॉल देखील कनेक्शन व्यवस्थित नव्हतं त्या ठिकाणी आणि त्यानंतर यतीशने पहिल्या 4 बॉलवरती स्ट्रगल केलंय. मात्र सतीश आता याच्या खांद्यावरती एक चांगली जबाबदारी असणार आहे. मागील सामन्यात सामनावीर पुरस्कार त्यांनी जिंकलाय, परंतु इथपर्यंत न थांबता आता या सामन्यावरती तशाच पद्धतीचा परफॉर्मन्स हा मात्र द्यावा लागेल. बघूया पुढील बॉल. इथं जरूर अजूनही कनेक्शन व्यवस्थित नाहीये. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न सतीशचा. जरूर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी इथं मात्र तो संपर्क पाहायला मिळत नाही आणि त्यानंतर मग यावेळेला एक चिकी सिंगल लेग बाईटच्या माध्यमातून ती मात्र दर्ज झाले. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. 5 बॉलवरती फक्त 2 धावा. संदेश कडून अफलातून गोलंदाजी. संधी मात्र दिली जात नाहीये ती फलंदाजांना. यतीश तो देखील स्ट्रगल करतोय आणि त्यानंतर सतीश देखील पहिला बॉल योग्य पद्धतीने खेळला नाहीये. पुढील बॉल बॅकफुटला गेला तिथं मात्र पंच केलाय. इथेही कनेक्शन तशा पद्धतीने नाहीये आणि अजून एक चांगल्या लेंथवरती चेंडू हाताळला जातोय. कमाल गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकात दाखवली जाते आणि त्यामुळेच स्कोरबोर्ड हा थांबला गेलाय तो फक्त 3 या अंकावरती. पॉवर प्लेचं षटक अप्रतिमरित्या हाताळलं गेलं आणि त्यामुळे जरूर पिंपळास टीमला ती सुरुवात करू दिली नाहीये. पुढील गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत. अगदी मागील सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकला होता मनीषने आणि तो मात्र या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. अगदी या अगोदरचा चेंडू ज्या पद्धतीने एक सिंगल आले आणि त्यानंतर 3 धावा होत्या, त्यामुळे ते जे पहिलं षटक होतं ते निर्णायक चांगलं गेलं नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. परंतु आता या सिच्युएशनला जरूर यतीश वरती नजर असणार आहे ज्याने पहिले षटक स्ट्रगलमध्ये खेळलंय. चला घाई करावी. 10 मिनिटाचा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. 2 षटकं आणि 10 मिनिटे तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तर त्याकरिता तुम्हाला यावेळेला तशा पद्धतीने वेळ यावेळेला खर्च करावा लागेल. या दरम्यान यतीशची बॅट खामोश होती, मात्र त्यानंतर इथे एक जबरदस्त फटका रिव्हर्स हिटच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. येतोय सुरेख फटका आणि चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषा पलीकडे चौकार. अगदी हा बॉल शॉट होता, तदनंतर पिक केला आणि त्यानंतर एक चांगला फटका स्वीट शीटच्या माध्यमातून दाखवला
आणि चेंडू सरळ चाललाय तो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. मनीष वरती या ठिकाणी अटॅक झालाय. पहिल्याच बॉलवरती अटॅक झालाय मनीष वरती. इथं मात्र अजून एक यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन ते देखील व्यवस्थित नाहीये. चांगली लेंथ लाईन ती मात्र लगातार हाताळली जाते आणि त्यामुळेच इथं आतापर्यंत फलंदाजांना धावसंख्येला पुढे घेऊन जरूर जाताना आपण पाहत नाहीयेत. कमालीची गोलंदाजी. कठीण प्रसंगातून टीमला सावरण्याची गरज आहे, कारण हा दुसऱ्या फेरीचा सामना आहे. त्यामुळे सध्या तरी ज्या चुका झाल्यात ना पहिल्या षटकामध्ये त्यांना दुरुस्त करत स्कोरबोर्ड हा सुंदर पद्धतीने अपडेट करावा लागेल. 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. 8 वरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. पुढील बॉल तो देखील इथं जर आपण पाहिलं तर जरूर चेक केलं जात आहे. या ठिकाणी टप्पा कुठल्या पद्धतीने लँड झालाय ते चेक केले जात आहे. तिसऱ्या फेरीसाठी या ठिकाणी लॉट्स टाकली जात आहेत. त्यासाठी साफरोंटे टीम कॅप्टन आपण उपस्थित व्हायचं आहे आणि एक विजयी संघ, त्यानंतर एक टीम वाईडचा इशारा या ठिकाणी येतोय. वाईडचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक अवांतर धाव मात्र या ठिकाणी आपण जरूर बघू शकतायत. स्कोरबोर्ड वरती त्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नऊ धावा धावफलकावरती 9 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 1.2 षटकं फेकून झाली त्यांनी. 9 धावसंख्या आहेत, म्हणजेच मनीषकडून आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली, परंतु तो वाईड बॉल आणि इथं कमबॅक केलं जाते. फटका चांगला, एक क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. सतीश जरूर प्रयत्न करते, परंतु त्या पद्धतीने सध्या तरी बॅटिंग होताना पाहायला मिळत नाहीये. लाजबाब गोलंदाजी. सध्या तरी पिंपळास टीम यावेळेला प्रयत्न करते आणि प्रयत्नार्थी यश म्हणून म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे तुमचे प्रयत्न हे तुम्हाला विजयाच्या समीप घेऊन जाऊ शकतात आणि तो प्रयत्न या ठिकाणी जारी आहे. पहिल्या 3 बॉलवरती या षटकामध्ये 7 धावा आल्यात. पुढील बॉल इथेही चांगला फटका आहे. लॉंग ऑफ बॉडीचे जवळ चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. फिल्डिंग रचना ही खूप चांगल्या पद्धतीने केली आहे आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी चेंडू दाखल झालाय त्या त्या ठिकाणी फिल्डर आपण पाहू शकतायत. सिंगल वरती सॅटिस्फाईड पाहायला मिळत आहेत फलंदाज. 11 धावा विदाऊट लॉस्ट विकेट नाहीये. सतीश आणि यतीश या दोन्ही फलंदाजांनी प्रयत्न केलेत, मात्र यतीशच्या बॅटमधून 8 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या आहेत. पुढील शेवटचे 2 बॉल दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. स्लोवर चेंडू अगदी बॅकवर्डला गेला, तिथं मात्र पंच केलाय. हा स्लोवर बॉल जर बॅट थोडीशी लवकर आली असती तर मग कदाचित यावेळेला थोडासा खतरा देखील पाहायला मिळाला असता, परंतु फलंदाजाची या ठिकाणी ॲक्युरेसी आणि फलंदाजाने मैदानाच्या आत जो दाखवलेला तो अजैर संयम पाहायला मिळाला आहे. केवळ पुश केला आणि त्यानंतर मग 1 धाव या ठिकाणी बनली जाते. 11 चेंडूवरती फक्त 12 धावा त्या मात्र सध्या पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल यावेळेला उडवलाय अगदी डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स चेंडू ओव्हर द रोप निघून चाललाय. खूप महत्वपूर्ण येतोय चौकार, जो शेवटच्या बॉलवरती यावेळेला अटॅक झालाय. गरज होती यतीश पाटीलच्या बॅटमधून, मात्र लगातार चांगले स्ट्रोक येत आहेत. हा चेंडू समोर मिळाला आणि अगदी समोर डाऊन द ग्राउंड हा चेंडू निघून चाललाय. सीमारेषा पलीकडे संधी होती चेंडू थांबवण्याची, परंतु तो चेंडू मात्र ज्या वेगाने आला आणि त्याच वेगाने सरळ निघून चाललाय. षटकाची समाप्ती. यावेळेला 2 षटकांचा खेळ आता होतोय समाप्त. प्रयत्न चांगले झालेत आणि 2 षटकांच्या समाप्त अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या अंकावरती. 16 रन्स. बारा चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यतीशच्या बॅटमधून जरूर चांगले स्ट्रोक येत आहेत, त्यामुळे एक चांगली संधी जरूर आता उपलब्ध झालेली आहे पिंपळास टीमसाठी.
आणि आता या षटकामध्ये जरूर एक चांगला द्वंद्व आणि बिग फाईट ती देखील आपण पाहणार आहोत, कारण दीपेश या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आलाय आणि दोन्ही फलंदाज सेट आहेत. त्यामुळे त्यामुळे या षटकामध्ये जरूर कशा पद्धतीने हे दोन फलंदाज या गोलंदाजाला हँडल करतायत. मागील मॅचमध्ये थोडासा मागडा ठरला होता हा गोलंदाज, परंतु आता इथं मात्र जरूर चांगली गोलंदाजी करावीच लागेल. पहिलाच बॉल स्लोवर चेंडू ओळखला, रीड केला आणि त्यानंतर यावेळेला इथं मात्र स्विचच्या माध्यमातून पाठवून दिलंय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. जबरदस्त सुरुवात पहिल्याच चेंडूवरती आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने चाललाय. अगदी हा बॉल बॅकफुटला गेला, तिथं मात्र जरूर चेंडू ओळखला आणि शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी रिव्हर्स सीटच्या माध्यमातून तब्दील केले चौकारामध्ये. 20 धावा, 20 रन्स ऑन दी बोर्ड, विकेट नाही आणि त्यामुळेच आता ज्या पद्धतीची बॅटिंग केली जाते. इथं मात्र हिट विकेटच्या माध्यमातून विकेटचं नुकसान आहे. अगदी पुन्हा एकदा तशाच पद्धतीने हा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र सरळ स्टंपला स्पर्श झाला पायाचा आणि त्यानंतर मग आपण पाहू शकता त्या ठिकाणी विकेटचं नुकसान पाहायला मिळत आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात कशा पद्धतीने ती विकेट आले. अगदी ओहो, शेवटच्या क्षणी पहिला पाय अप्रतिमरित्या होता, परंतु शेवटच्या क्षणी तो पाय मात्र स्टंपवरती आला आणि त्यानंतर मग विकेटचं नुकसान पाहायला मिळालं आहे. लॉट्स या ठिकाणी टाकले गेलेले आहेत, तर ते लॉट्स अशा पद्धतीने आहेत. तर सापरोंडे टीमला या ठिकाणी बाय मिळाला जातोय आणि विजयी संघ विरुद्ध सुपोंडे असा पुढील सामना आपण बघणार आहोत. त्यामुळे जरूर लगेचच या मॅचचा विजेता तो संघ खेळण्याकरिता पाहायला मिळेल. षटक क्रमांक हे 3 पाहायला मिळते. 2 बॉलवरती 4 धावा, 1 गडीबाद दीपेशच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगली गोलंदाजी केली जाते. एक चौकारानंतर देखील आता नवीन बॅटर निखिल तो मात्र येतोय. निखिल तयार, पहिलाच बॉल फेस करेल. पहिलाच बॉल यावेळेला उडवलाय. टायमिंग सुंदर आहे. एलिमिनेशन मोठा आहे का? नाहीये. समोर क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र ज्या पद्धतीचा झेल टिपलाय, एका वेळेला वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पलीकडे जाणार की काय, मात्र त्यानंतर चेंडू अगदी हा सीमारेषेच्या आतमध्ये लँड झालाय. टायमिंग प्रॉपरली होता आणि अगदी बॅटच्या मध्ये चेंडू कनेक्ट झाला होता, परंतु ती टायमिंग मात्र योग्य पद्धतीची नव्हती आणि त्यामुळेच हे विकेट येते. फलंदाज इथं परतला जातोय. नुकताच दाखल झालेला फलंदाज निखिल तो मात्र एक चेंडू फेस करतोय आणि चाललाय डगआउटच्या दिशेने पुन्हा एकदा. दोन चेंडूवरती लगातारचे 2 त्या ठिकाणी विकेट. अगदी या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकतायत. जरूर घड्याळात जरी 12:30 वाजले असले तरी देखील या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेण्याकरिता या चिमुकल्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवरती आपण पाहिलं ज्या पद्धतीने अगदी क्रिकेटचा मनमुराद आनंद घेण्याकरिता प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित होत आहेत, कारण जव्हारमध्ये नाईट क्रिकेट एक मात्र स्पर्धा होते, ती जव्हार चषक, आणि 4थं सीझन या जव्हार चषकाचं पाहायला मिळतंय. पुढील बॉल, नवीन फलंदाज परेश दाखल झाले. पहिलाच बॉल रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न आणि तो मात्र डॉट. अगदी हा चेंडू रूम नव्हता या चेंडूवरती आणि फलंदाज इथं मात्र जरूर कुठल्याही पद्धतीने कनेक्ट करत नाहीये. दुसऱ्या साईडला जर पाहिलं तर यतीश पाटील मात्र सध्या तर नो स्ट्राईक इनवरती आहे. आतापर्यंत पिंपळास टीमचा एक सर्वोत्तम बॅटर त्याला ठेवले नो स्ट्राईक इनवरती. पुढील बॉल, यावेळेला कनेक्शन चांगलं केलं जाते. चेंडू चाललाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. मिळते धावती फक्त एक. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अगदी या षटकामध्ये पाहिलं तर 5 धावा दीपेशने खर्च केल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की पुन्हा एकदा एक चांगलं मोठं षटक या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळालं नाहीये. आणि आता पिंपळास टीम ती मात्र हलकासा संघर्ष करते, कारण 21 धावसंख्या आहेत आणि 2 विकेट पडल्यात. या वेळेला शेवटचा बॉल शिल्लक आहे, म्हणजे पहिल्या इनिंगचे फक्त 7 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे या 7 बॉलवरती आता अटॅक होईल का,
कारण यतीश पाटील तो मात्र अजूनही सलामीचा बॅटर मैदानात आहे, त्यामुळे तो कधी आणि कुठल्याही क्षणी बॅटिंगमध्ये कमबॅक करू शकतो. यावेळेला उडवले बॉल, फटका सुंदर पद्धतीने आहे, मात्र शॉट सिलेक्शन ते मात्र योग्य प्रकारचं नव्हतं आणि म्हणूनच फक्त एक धावसंख्येवरती सॅटिस्फाईड ते पाहावं लागतंय. आणि षटक आता कंप्लीट होतंय, ते तिसरं. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय तो 22-2 अशी स्थिती पाहायला मिळते. आता शेवटचे 6 चेंडू या ठिकाणी उर्वरित आहेत आणि 6 चेंडूवरती किती धावा येतील. या ओव्हरमध्ये दीपेशने फक्त 6 धावा दिल्या आणि 2 महत्त्वाच्या विकेट मिळवल्या, त्यामुळे जरूर इथं धावसंख्येला हलकासा लगाम लागलाय. अंतिम 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि 6 चेंडू यावेळेला जरूर फेस करण्याकरिता समोर तेजस, अप्रतिम गोलंदाज तेजस देखील आहे. बघूया, 22 धावसंख्या आहे, 2 विकेट पडल्यात. अंतिम 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल यावेळेला उडवलाय, फटका चांगला आहे, अलॉंग दी कार्पेट चेंडू आलाय आणि त्या ठिकाणी मात्र चुकी झाले. शेवटच्या क्षणाला जर अशा पद्धतीच्या चुका होत असतील ना अलमान टीम कडून, तर मग खूप मोठं ते नुकसान आहे. कारण हा चेंडू सुंदर होता, फटका देखील व्यवस्थित नव्हता, परंतु ज्या वेगाने चेंडू अलॉंग दी कार्पेट आला आणि तिथं मात्र संदेश कडून चुकी झाली आणि हा चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. या चौकारानंतर 26 धावा. अशा पद्धतीच्या मिस फिल्डिंगच्या चुका त्यात तुम्हाला मात्र अजूनही बॅकफुटला घेऊन जात आहेत. पुढील बॉल, ओहो, यावेळेला जरूर पूर्णपणे अगदी पॉपिन स्क्रीजचा वापर केला होता. वाईड यॉर्कच्या क्षेत्रामध्ये येऊन तिथं तो चेंडू पिक करण्याचा यतीश पाटीलचा तो प्रयत्न झालाय, परंतु तेवढाच चतुर, तेवढाच चाणाक्ष आणि तेवढाच तरबेज असा गोलंदाज तेजसला आपण पाहिलंय, ज्यानं मात्र वेगाने आणि अजूनही जडमध्ये चेंडू तो फेकला आणि त्यानंतर डॉट बॉल. इथं जरूर हलकासा स्लोवर वन चेंडू पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक तिथं मात्र पाहायला मिळत नाहीये. शॉट सिलेक्शन सुरेख पद्धतीचं यावेळेला पाहायला मिळालंय आणि अखेरकार बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा यतीश पाटीलच्या बॅटमधून तो येतोय चौकार. ती हा चेंडू थोडासा लेग स्पिनच्या माध्यमातून हाताळला होता आणि त्यामुळे पडल्यानंतर अजूनही थोडासा बाहेर गेला आणि तो बेनिफिट फलंदाजाला मिळाला आणि त्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. म्हणजे पहिल्या 3 चेंडूवरती 8 धावा आल्यात, त्यामुळे 30 धावा आता धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. हा स्कोर पिंपळास टीमसाठी खूप चांगला बनलाय. हवेमध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक शॉट कव्हर झोनमध्ये अवेलेबल आहे, चुकी होणार नाहीये, झेल पकडलाय आणि अखेरकार ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट या ठिकाणी यतीश पाटीलची पाहायला मिळते. ओमकार चेंडूच्या खाली पाहायला मिळाला आणि एक सुंदर झेल आपण त्या ठिकाणी पाहू शकतायत. स्लोवर चेंडू, गती एक्सपेक्ट ज्या पद्धतीने केली होती यतीशने ती गती नव्हती या चेंडूवरती आणि त्यामुळेच हा मिस टायमिंग ठरला आणि त्यानंतर शॉट कव्हरला त्या ठिकाणी एक सुंदर झेल टिपला. फलंदाज गॉन. निशांत नवीन बॅटर इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. अगदी या षटकाकडे जर पाहिलं तर आता शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 चौकार, 1 विकेट आणि 1 डॉट असे 4 चेंडू जे आतापर्यंत हाताळले आणि त्यानंतर 8 धावा जरी खर्च झाल्या असल्या, ज्यामध्ये 1 मिस फिल्डिंग आपण पहिल्या चेंडूवरती पाहिली होती. 30 धावा आहेत, 3 गडी बाद झाले. शेवटचे 2 चेंडू तेजस कडून गुड कमबॅक. पुढील बॉल, तो देखील आता कव्हरच्या झोनमध्ये जास्तीत जास्त फटके कन्वर्ट झाले. या मॅच मध्ये जर पाहिले तर बरेच स्ट्रोक आतापर्यंत एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळालेत आणि त्यामुळे या झोनमध्ये धावसंख्या खूप वेगाने आल्यात. 32-3 ही स्थिती पाहायला मिळते. शेवटचा बॉल देखील शिल्लक आहे, परंतु जशी सुरुवात पहिल्या षटकामध्ये झाली होती त्यानंतर पहिली 3 षटकं ती खूप सुंदर गेली होती, खास करून अलमान टीमसाठी. मात्र त्यानंतर हे षटक धावसंख्येचं चांगलं आलंय. 2 विकेट देखील या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात.
शेवटच्या बॉलवरती अजून एक विकेट आपण पाहिली आहे आणि त्यानंतर षटक ते देखील होईल समाप्त. कधी हा बॉल वाईड झोनमध्ये त्या ठिकाणी आपण पाहिला होता. वाईड यार झोनमध्ये बॅटची इनसाइड एज विकेटच्या पाठीमागं चुकी नाहीये आणि षटक क्रमांक 4 होते समाप्त. धावसंख्या जर आपण पाहिल्या तर मग 32 या अंकावरती पाहायला मिळतात. विजयांकरिता 24 चेंडू आणि 33 धावा असं टार्गेट पाहायला मिळत आहे. लावून घ्यायचंय. अगदी 24 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 33 धावा आणि जो संघ जिंकेल तो जीवी स्पोर्ट या संघाची आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सापरोंडे टीमला पुढील फेरीसाठी बाय आहे आणि थेट ते आजच्या नाईटची शेवटची मॅच क्वालिफायरची मॅच खेळण्याकरिता ते जरूर उपलब्ध झालेले आहेत. तत्पूर्वी 24 बॉल आणि 33 धावसंख्येची गरज आहे. अलमान टीम कशा पद्धतीने या धावसंख्या चेस करते, कारण पिंपळास टीमच्या जर स्क्वॉडमध्ये आपण पाहिले तर गोलंदाजीचा एक जबरदस्त जरूर त्यांच्याकडे अटॅक आहे. त्यामुळेच ही मॅच तेवढीच चांगल्या पद्धतीची पाहायला मिळेल. चला, अलमान टीम 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये यायचंय. अलमान संघाकडून फलंदाज दाखल झालेत. दीपेश आणि मनीष ही जोडी पाहायला मिळते. 24 बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या 33 धावा. 8चा करंट रन रेट आहे आणि त्यामुळे 8चा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जरूर त्या धावसंख्या थांबवण्याकरिता पहिला गोलंदाज यतीश पाटील तो मात्र दाखल झालाय. फलंदाजीमध्ये सुंदर त्याने मात्र बॅटिंग केली आहे, परंतु विथ द बॉल तर चांगले काम केलंय. विथ द बॅट तर चांगले काम केले. विथ द बॉल कशा पद्धतीने यतीश पाटील पाहायला मिळेल. पहिलाच बॉल येतोय राऊंड विकेटच्या माध्यमातून. समोर दीपेश. पहिला बॉल मात्र जरूर जज केला गेला नाहीये. वेगाने चेंडू आलाय तो मात्र जसा चेंडू आला त्यानंतर थोडासा लेट आणि डॉट बॉल येतोय. नो बॉल. ओके, नो बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा डेफिनेटली यावेळेला नो बॉल आणि फ्री हिट येणारा चेंडू पाहायला मिळेल. चुकी तर झाले आणि त्या चुकीमुळे एक चांगला बॉल जो होता ना तो मात्र नो बॉल मध्ये कन्वर्ट झालाय. यावेळेला बॅक ऑफ हँड लेन मध्ये फ्री हिट आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला जरी मिळतोय, परंतु त्या ठिकाणी मिस फिल्डिंग आपण पाहिले. अगदी बराच काळ हवेमध्ये चेंडू राहिला होता आणि संधी होती कॅच कॅरी करण्याची, परंतु त्यानंतर यावेळेला चुकी झाली. त्यामुळे 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती 3 धावसंख्या पाहायला मिळते. चांगली सुरुवात या ठिकाणी मिळाली जाते ती बॅटरला. दीपेश घोलप पहिल्या सामन्यामध्ये लवकर बाद झाला, परंतु इथं इम्पॅक्ट देण्याचा प्रयत्न हा त्याचा आहे. इथं जरूर
कनेक्शन लाजबाब आहे. एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डच्या वरून चेंडूला पनिश केलंय आणि चेंडू मात्र चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आता मात्र कमालीची बॅटिंग होताना पाहायला मिळते दीपेश घोलप. आपल्या नावाप्रमाणे गरज देखील होती या फटक्यांची आणि ते फटके सध्या येताना पाहायला मिळत आहेत. अगदी हा फटका जरूर पॉवर प्लेचा फायदा उचलला आणि चौकाराच्या दिशेने गेला. पहिला चौकार टीमकरिता अलमान टीमसाठी. 7 धावा पहिल्या 2 वरती. पुढील बॉल इथं देखील व्यवस्थित कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. एक धाव बनेल जरूर. धावा जास्त टार्गेट पाहायला मिळत नाहीये, परंतु जर हा टार्गेट थांबवायचा असेल तर मग विकेट आणि डॉट बॉल यावरती लक्ष द्यावं लागेल आई गावदेवी पिंपळास या टीमला. पहिल्या षटकात यतीश थोडासा मागडा ठरलाय पहिल्या 3 बॉलवरती. एक पहिला नो बॉल होता, त्यानंतर पहिल्या चेंडूवरती 2 धावा, चौकार 1 अशा पद्धतीने 8 धावा बनल्यात. पुढील बॉल अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक आपण पाहिला, त्यानंतर डोक्याच्या वरनं चेंडू रिलीज झाला आणि म्हणूनच वाईड करार दिला जातोय. अतिरिक्त बाउन्स होता त्यामुळे 1 बाउन्सचा इशारा देखील या ठिकाणी दिला जातोय. भरपूर वरून चेंडू निघून गेला आणि त्यामुळेच ही अवांतर धावा आहे ना ती मात्र ॲड होताना पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये नियंत्रण ते पाहायला मिळत नाही यतीशकडून, कारण 3 बॉलचाच फक्त खेळ संपन्न झालेला आहे आणि 9 धावा आता स्कोरबोर्डला लागल्यात. स्लोवर चेंडू, नियंत्रण आणि त्यानंतर व्हेरिएशन या दोनही गोष्टी आता सध्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मनीष तो मात्र थोडासा दुविधेमध्ये राहिलाय. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू राईज झाला आणि गती थोडी कमी होती, त्यामुळे बॅट लवकर आली आणि म्हणूनच हा बॉल डॉट येतोय. 2 चेंडू अजूनही 9 धावसंख्या ऑलरेडी स्कोरबोर्डवरती आहेत. हा डॉट बॉल नंतर यतीश मात्र यावेळेला आपल्या व्हेरिएशनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी याही वेळेला फटका सुंदर आहे. लॉंग ऑन बॉडीच्या जवळ चेंडू चाललाय आणि चुकी झाले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचला होता आणि अगदी क्षेत्ररक्षकाच्या जवळून तो चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. मनीषच्या बॅटमधून पुन्हा एकदा यावेळेला ताबडतोड बॅटिंग पाहायला मिळते. शेवटच्या क्षणी इथं मात्र जरूर अगदी हातापासून चेंडू तो निघून गेला चौकाराच्या दिशेने आणि पहिल्या ओव्हरमध्ये 5 चेंडूवरती 13 धावा त्या मात्र आतापर्यंत आलेल्या आहेत. अजूनही अंतिम बॉलचा खेळ शिल्लक. इथं जरूर फुल टॉस होता. अगदी वेगळ्या पद्धतीने स्कूप करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसला. जो फुल टॉस चेंडू फलंदाजाला आमंत्रण दिलं होतं मोठ्या फटक्यांसाठी, ते आमंत्रण स्वीकारलं नाहीये आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. पहिलं षटक या ठिकाणी होते समाप्त. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 13 या अंकावरती. 18 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 20 धावा, त्यामुळे मोठं टार्गेट आता पाहायला मिळत नाहीये. पहिल्याच षटकामध्ये 13 धावा मिळवल्या गेल्या, त्यानंतर विकेट नाहीये. 4 बॉलवरती 7 धावा दीपेशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर मनीषच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहायला मिळाला होता. निखिल, नवीन गोलंदाज निखिलला आपण पाहणार आहोत. अगदी चांगली गोलंदाज आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं निखिलला. बघूया, चांगले लेंथ लाईन वरती चेंडूची फेकी करावीच लागेल, कारण समोर जर पाहिलं तर कमी धावा आहेत. 18 बॉलवरती 20 धावसंख्या इथून डिफेंड करायची आहे, त्यामुळे खूप निर्णायक गोलंदाजी तुम्हाला आता या वेळेला करावी लागेल. हो, या वेळेला लाऊडली अपील केली जाते, परंतु डेफिनेटली ऑफस्टम्पला तो मिस करणारा चेंडू आपण पाहत आहे आणि त्यामुळे एक्स्ट्रा रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात. इथं जरूर ऑफस्टम्प अगदी जरूर बाहेर थोडंसं चेंडू राहील आणि त्यानंतर मग यावेळेला नॉट आउटचं डिसिजन आपण पाहू शकतात. चांगली गोलंदाजी सुरुवातीच्या या पहिल्या बॉलवरती निखिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जे रिक्वायर्ड धावसंख्या आहेत ना, त्या कशा पद्धतीने यावेळेला अचीव केल्या जातील. प्रयत्न हे चांगल्या पद्धतीने जारी आहेत. तुमचं 100% तुम्हाला या वेळेला द्यावंच लागेल, कारण
हा सामना जर वाचवायचा असेल ना तर मग ती गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. उडवले बॉल, या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. एक एक धावसंख्येत देखील ती मात्र विजयाच्या समीप या ठिकाणी घेऊन जाऊ शकते. ते प्रयत्न आहेत मनीष आणि दीपेश या दोन्ही खेळाडूंकडून ती दाद द्यावी लागेल, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये अटॅक झाला आणि तिथून जो रन रेट आहे ना तो मात्र खूप चांगल्या पद्धतीने बनलेला आहे तो जरूर आतापर्यंत अलमान टीमचा. पुढील बॉल यावेळेला उडवलाय मनीष, तो मात्र या ठिकाणी अगदी आपल्या फलंदाजीने काय अफलातून कार्य संपन्न करतोय. आणि प्रेक्षकाने कॅच घेतले का, घेतली असेल तर या एका हाताने कॅच कॅरी झाले आणि या ठिकाणी 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे. समीरजी ठाकूर साहेबांकडून ते कॅश प्राइज या ठिकाणी अनाऊन्स झालं होतं आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात अगदी एका हाताने तो कॅच कॅरी झालाय. व्हॉट अ कॅच, सुरेख कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. षटकार येतोय, 20 धावा स्कोरबोर्ड वरती. पुढील बॉल पुन्हा एकदा उडवलाय, याही वेळेला खाली क्षेत्रामधून हा चेंडू मात्र इथं जरूर दाखल झालाय. चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय. कमालीची बॅटिंग आता मनीषच्या माध्यमातून आपल्या बॅटिंगची कलात्मकता ती मात्र दाखवली जाते, कारण आवश्यकता होती ती पूर्ण केली जाते. हा फटका तो देखील अप्रतिम चौकार येतोय आणि स्कोरबोर्ड 24 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि ज्या पद्धतीने पिंपळास टीमवरती अटॅक झालाय. पुढील बॉल बॅटची इनसाइड पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. चोवीस धावसंख्या स्कोरबोर्डवरती. पुढील बॉल यावेळेला जरूर स्लोवर चेंडू, इथं मात्र बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नव्हतं, परंतु बाईटच्या माध्यमातून ती देखील एक धाव या ठिकाणी अर्जित होईल. षटक क्रमांक दुसरं ते होतंय समाप्त आणि धावसंख्या 25 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता विजयांकरिता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि बनवायचे आहेत ना, त्या अजूनही 12 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. 25 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात आणि विकेट न गमावता सध्या चांगली बॅटिंग केली जाते, त्यामुळे यावेळेला अलमान टीमचा आतापर्यंत पगडा मात्र मजबूत तो होताना पाहायला मिळतोय. आज वाडा विभागातून आलेले हे संघ ज्या पद्धतीने जव्हारच्या प्रेक्षकांना वाडा विभागातील क्रिकेट बघण्याकरिता एक चांगली संधी उपलब्ध झाली. फक्त 8 धावसंख्येचे टार्गेट आता आहे. प्रेक्षकाने जो झेल टिपला होता एका हाताने, राहुल मरले असा तो प्रेक्षक होता आणि त्या प्रेक्षकाला या ठिकाणी 500 रुपयाचे कॅश प्राइज समीरजी ठाकूर साहेबांकडून या ठिकाणी जरूर ऑनलाईन पाठवण्यात आलेला आहे. समीरजी ठाकूर म्हणजे भारत गॅस एजन्सीचे ते प्रोप्रायटर आणि त्यांच्या माध्यमातूनच ही पारितोषिक आहेत. लगातार 3 षटकार 5,000, लगातार 6 षटकार 11,000. आता याच दरम्यान फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि झेल अप्रतिम टिपला तर गेलाय, परंतु यावेळेला झेल सुरेख आहे. एका वेळेला वाटलं होतं की त्या रोपला पाय स्पर्श झालाय की काय, कारण फटका चांगला होता, उंची थोडीशी जास्त प्राप्त झाली होती या चेंडूवरती आणि त्यानंतर अगदी डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण अप्रतिम शेवटच्या क्षणापर्यंत नजर मात्र सुंदर ठेवली ती यतीशने आणि चुकी केली नाहीये. कॅच कॅरी झालाय, विकेटचं नुकसान.
नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये येतोय. परेश बॉलिंग मार्कवरती आहे आणि पहिल्याच बॉलवरती एक जरी धावाली असली तरी देखील दुसऱ्या बॉलवरती त्याने विकेट घेतले. इथून सामना फिरेल का? कारण विकेट जर अशा पद्धतीने येत गेले तर मग कमबॅक होऊ शकतंय. अगदी बॅकफुटला गेला तिथून मात्र केवळ चेंडूला पंच केले गेले. धाव मिळते ती या चेंडूवरती एक. कारण कमी धावसंख्या विजयासाठी आहे त्यामुळेच हा प्रयत्न सध्या होताना पाहायला मिळतोय. एक एक धावसंख्येचा 3 बॉलवरती 2 धावा, एक गडी बाद केले परेशने. चांगली गोलंदाजी आहे. शेवटच्या षटकामध्ये मॅच जाईल का? 9 बॉलमध्ये 6ची गरज आहे. 9 बॉल आणि 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो, लगातार बॅट वेगाने फिरते. बॅटचा स्विंग मात्र कमालीचा आपण पाहू शकतायत. परंतु यावेळेला ते मात्र संपर्क तो कनेक्शन होत नाहीये मनीषच्या. मनीषने 9 बॉलवरती 15 धावा आतापर्यंत खेळल्यात. परंतु अजूनही सामना जिंकून द्यायचा असेल ना तर मग चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येण्याची आवश्यकता अल्मान टीमला. 4 बॉल 2 धावा परेशकडून. काय उत्कृष्ट गोलंदाजी. एक महत्वाची विकेट ती देखील आपण पाहिली आहे. पुढील बॉल येतोय यावेळेला उडवलाय आणि फिनिशिंग टच या ठिकाणी दिला जातोय मनीषच्या बॅटमधून. आणखीन एकदा एक सुंदर स्ट्रोक या ठिकाणी येतोय आणि अगदी या बॉलवरती तो विजयी फटका या ठिकाणी आलाय आणि षटकार ठोकून सामना जिंकून दिलाय. मनीष काय उत्कृष्ट बॅटिंग केली आहे. चला टॉससाठी देखील यायचंय. अल्मान टीम कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी यायचंय. कारण अल्मानचे विपक्ष आपण जीवी स्पोर्ट या टीमला बघणार आहोत पुढील सामन्यासाठी. आणि पुन्हा एकदा सामनावीर पुरस्कार मनीष तोच ठरेल. कारण 10 बॉलमध्ये 21 धावा त्याने बनवल्या आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केले. चला टॉससाठी यायचे. जीवी स्पोर्ट